आपण सारे सज्ज आहोत. ते म्हणजे या संविधानाचे शिल्पकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एक असा महामानव ज्यांच्या विचारांची उंची ज्यांच्या संघर्षाची गाथा समुद्र एवढी अथांग आणि ज्यांच्या कार्याची किमया आकाशा एवढी ओळीतून उलगडणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दूरदृष्टी ही केवळ कायद्यांच्या चौकटीपुरती मर्यादित नाही, तर ती एका आदर्श समाज रचनेची जिवंत प्रज्ञायाच्या जखमांमध्येही त्यांच्या अंतःकरणात परिवर्तनाची तेजस्वी ज्वाला धगधगत होती. त्यांना ज्ञात झालं होतं की शिक्षण हेच ते शस्त्र आहे जे अज्ञानाच्या अंधारेब आंबेडकरांनी मातृभूमीची निवड केली. मात्र भारतात परतल्यावर त्यांना जातीच्या कारणामुळे बडोद्यामध्ये राहण्यासाठी छप्परही नाकारलं गेलं. पण अपमानापुढे झुकण्याऐवजी हा केवळ पाणी पिण्याचा हक्क मिळवण्यासाठीचा लढा नव्हता, तर तो मानवी स्वाभिमानासाठी उभारलेला पहिला महान संग्राम होता. पीडित आणि शोषित समाजाचा आवाज जागतिक स्तरावर पोहोचवला. अनहायलेशन ऑफ कास्ट या त्यांच्या क्रांती न्याय झाला, जो शोषित होता आणि ज्याला आपल्या कष्टांचं योग्य मूल्य मिळत नव्हतं. कोकणच्या मातीतील शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध होती. म्हणूनच त्यांनी महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला, शिक्षणाला प्रथम दर्जा दिला. बालविवाह, सतीप्रथा, देवदासी प्रथा आणि विधवांचं अमानुष शोषण या सर्व कुप्रथांविरुद्ध आणि वैयक्तिक आयुष्यात स्वायत्तता मिळवून दिली आणि या अभूतपूर्व निर्णयाने इतिहास रचला. 1947 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. आकाशात त्यांच्या आत्मसन्मानाला एक नवी उंची प्राप्त करून दिली. आणि संत कबीर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणा स्रोत होते. त्यांच्या विचारांच्या मुळाशी असलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही मूल्ये त्यांना विशेषतः त्यांनी केवळ संविधानाची निर्मिती केली नाही, तर एका सशक्त, न्यायप्रिय आणि एकात्म राष्ट्राचा पाया रचला. म्हणूनच ते केवळ एका समाजाचे नेते नाहीत,